8 जूनपासून बच्चू कडू बसणार बेमुदत आमरण उपोषणाला। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, दिव्यांग आणि विधवा महिलांना 6,000 रुपये मानधन द्या, मनरेगावरील मजुरी 312 वरून 500 रुपये करा, पेरणी ते कापणीपर्यंत सर्व कामे MREJSमध्ये घ्या। मुख्यमंत्र्यांसोबत 7 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीतील मागण्यांचा शासन निर्णय काढा, यासह विविध मागणीसाठी बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। अमरावती शहरातील गाडगेबाबा समाधी मंदिर ते गुरुकुंज मोजरी अशी 15 ते 20,000 लोकांची बाईक रॅली काढून गुरुकुंज मोजरी येथे सभा घेऊन सभेचं रूपांतर अन्नत्याग आंदोलनात होईल, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे। त्यामुळे 8 तारखेपूर्वी बच्चू कडू यांच्या मागण्यांवर सरकार विचार करणार का, याकडे लक्ष लागलेलं आहे। कारण बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रहारचे कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे। कर्जमाफीचा विषय आहे, दिव्यांगाचं 6,000 रुपये मानधन आहे। 7 तारखेला जे मीटिंग CMनं घेतलं त्याच्यावर अंमलबजावणी झाली नाही, तो विषय आहे। मेंढपाळ आहे, मच्छीमार आहे, घरकुलाची किंमत वाढवून भेटली पाहिजे आणि पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MREJSमधून व्हावे, यासाठी हे आम्ही सगळं आंदोलन करतो आहे। 8 तारखेला आमची रॅली निघेल, 15 ते 20,000 शेतकरी त्याच्यामध्ये सहभागी होणार आणि ते झाल्यानंतर मोजरीला एक मोठी सभा होणार आहे। सभेचं रूपांतर उपोषणामध्ये आम्ही करू। नेमकी कुठून रॅली निघणार? गाडगेबाबा समाधीपासून तर मोजरीला डायरेक्ट। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अमरावती।